मराठा समाज हा लोकसभा निवडणुकीबाबत मोठा निर्णय घेणार का या प्रश्नाच्या भोवती सध्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। मागच्या अनेक दिवसांपासून या चर्चा आहेत। सकल मराठा समाजाची आज दुपारी महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे। मुंबईमध्येही पत्रकार परिषद होतीये, तर मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यावरती आज सुनावणी होणार आहे। कुणबी प्रमाणपत्र देण्याविरोधात कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि या याचिकेवरती आज सुनावणी होते। त्यामुळे मराठा समाजाच्या बाबतीतल्या या दोन महत्त्वाच्या घडामोडी, मराठा समाज लोकसभा निवडणुकीबाबत मोठा निर्णय घेणार का या प्रश्नाच्या भोवती आता सध्या चर्चा सुरू आहे। मागच्या काही दिवसांपासून मराठा समाजाने आंदोलनाच्या व्यतिरिक्त एक वेगळी भूमिका घेतलेली आहे, ज्याच्याकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं जातं आणि त्यामुळे आज सकल मराठा समाजाची जी मुंबईमध्ये पत्रकार परिषद होतीये याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यावरती आज सुनावणी होणार आहे। निखिल चव्हाण आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत याविषयी बोलण्यासाठी। निखिल, मराठा समाजाच्या बाबतीतल्या या दोन मोठ्या बातम्या, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच मराठा समाजाला ज्याप्रमाणे जे आरक्षण राज्य सरकारकडून देण्यात आलेलं होतं त्याच्या आधी जे मराठा समाजाच्यासाठी जे राजपत्र आहे ते काढण्यात आलेलं होतं, म्हणजे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र हे देण्यात येईल, परंतु त्या प्रमाणपत्र देण्याच्या विरोधामध्ये आहे ते उच्च न्यायालयामध्ये याचिका देखील ओबीसी फेडरेशनच्या माध्यमातून दाखल करण्यात आलेली होती। त्याच्यावरती आज ही महत्त्वाची सुनावणी आहे ती देखील होणार आहे। मंगेश ससाणे यांच्याकडून ही संपूर्णपणे याचिका करण्यात आलेली असून या याचिकेमध्ये प्रामुख्याने हीच मागणी आहे की जे ओबीसी समाजाच्या माध्यमातून आरक्षण देण्यात येते त्यामध्ये जे प्रमाणपत्र देण्यात येतात ती थांबवण्यात यावी आणि मराठ्यांना आहे ते ओबीसीच्या माध्यमातून जे आरक्षण आहे ते देण्यात येऊ नये या अनुषंगाने संपूर्णपणे याचिका आहे। माननीय न्यायालय आता याच्यावरती कशा प्रकारे जी संपूर्णपणे सुनावणी होते आणि काय निर्णय देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याच माध्यमातून या ज्या दोन्ही सुनावण्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत, त्या मराठा समाजाच्या माध्यमातून बोलल्या जात आहेत। गुरुप्रसाद। अर्थात, आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत बाळासाहेब सराटे सध्या आहेत, आरक्षणाचे अभ्यासक। सराटेजी, आज सुनावणी होते, काय अपेक्षा आहे आजच्या सुनावणीतून? खरं म्हणजे आजच्या सुनावणीला शून्य मूल्य आहे। हे प्रेशर टॅक्टिक्स आहेत। बरं, मुळामध्ये मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिले जात नाहीतच। 1967च्या यादीमध्ये जे कुणबी आहेत आणि ज्यांच्याकडे कुणबी म्हणून नोंदी सापडलेल्या आहेत सरकारच्या रेकॉर्डमध्ये किंवा अधिकृत रेकॉर्डमध्ये, त्यांनाच कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात येतात। त्यामुळे ससाणे यांनी हा जो आक्षेप घेतलेला आहे तो बालिशपणाचा आहे आणि प्रसिद्धी करण्यासाठी घेतलेला आक्षेप आहे। ही प्रेशर टॅक्टिक्स आहे, याचा मराठ्यांच्यावर काही परिणाम होणार नाही किंवा त्याच्यामुळे मराठ्यांचं काही नुकसान होणार नाही। कोर्ट अशा गोष्टीला भाव देत नाही, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, त्यांनी आणखी त्याच्यामध्ये जो खत्री कमिशनचा अहवाल आहे तोही चॅलेंज केलेला आहे। 1 जून 2004चा जो GR आहे तोही चॅलेंज केलेला आहे। या दोन्ही गोष्टी त्यांनी चॅलेंज केलेल्या असतील तर मग माळी जातीचं सुद्धा आरक्षण जाईल याची त्यांनी जाणीव ठेवावी। आणि मला असं वाटतं की त्या गोष्टीमध्ये काही होण्याची शक्यता नाही आज तरी, कारण शासन जे त्यांच्या वतीने मांडणार आहे ती कायदेशीर बाजू मांडणार आहे आणि मराठा समाजाच्या लोकांना कुठेही कुणबी जातीचे दाखले दिले जात नाहीत। जे कुणबी आहेत, ज्यांच्याकडे कुणबी नोंद आहे त्यांनाच फक्त कुणबी जातीचे दाखले दिले जातात, हे शासन सुद्धा त्या ठिकाणी सांगणार आहे। आणि असं कुठलीही गोष्ट घडलेली नाहीये की जी नव्याने मराठा समाजासाठी बेकायदेशीर केली जात आहे। त्यामुळे आज होणाऱ्या सुनावणीकडे तुम्ही केवळ दबाव तंत्र म्हणून बघताय। धन्यवाद सराटेजी या प्रतिक्रियेसाठी।